नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे तुमचे एका मराठी ब्लॉगमध्ये. इथं चिकनच्या भाजीची रेसिपी शेअर करण्यासाठी घेतली आहे. त्यासाठी तर मी 2 किलो चिकनची भाजी करण्यासाठी घेतली आहे. त्यासाठी तर मी मोठे 4 असे कांदे कट करून घेतले आहे आणि 2 टोमॅटो तेलात चांगला तळून घेतलेला आहे. आणि चिकन मॅरिनेट करण्यासाठी अद्रक, लसूण, पुदिना आणि कोथिंबीरचं वाटण करून दही लावून सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि मॅरिनेट करतानाच मी घरकुल टाकलं होतं, ते पण छान असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. चिकन छान इकडं मॅरिनेट करूपर्यंत होईपर्यंत इकडं मी मसाला पण करून घेतलेला आहे. तर आज थोडंसं रुटीन आणि रेसिपी पण शेअर केलेली आहे. तर इथं हा आधीच ब्लॉग केलेला होता, 14 तारखेलाच केलेला होता एप्रिलच्या. आत्ता इथं मी शेअर करण्यासाठी घेतलेला आहे. टायमिंग झाले असतील 8, 8:15 झाले असतील. आणि आज इथं मी चिकनची भाजी करण्यासाठी घेतली होती. त्यासाठी इथं मी अगोदर तर चिकन मॅरिनेट करण्यासाठी घेतलं आहे. दही, हळद, मीठ, लिंबू आणि अद्रक, कोथिंबीर, पुदिना हे सगळं एकत्र चांगलं वाटण करून घरकुलच्या 2-3 पुड्या टाकून छान असं मी सगळं एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे. आणि हे मॅरिनेट होईपर्यंत इकडं कांदा, टोमॅटो पण तेलात चांगला तळून घेतलेला आहे. आणि साधा असा भात करून घेतलेला आहे. त्यासाठी तर मी मसाला केला होता. त्यावेळेस ह्या 2 पॅकेट आणलं होतं, मोठी विलायची आणि दालचिनी. इथं मी मोठी विलायची 1 टाकली, दालचिनी 2-3 टाकल्या आणि छोटी विलायची असं टाकलेलं आहे. तेल तापलं की तेलामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि भात करताना मी गरम पाणी करून इथं घेणार होते अगोदर. त्यासाठी इथं मी पहिलं थोडंसं तेल टाकून हे खडे मसाले तेलात चांगले थोडेसे तळून घेतले. आणि आता इथं भात करण्यासाठी पाणी पण टाकलं आहे. चवीपुरतं मीठ टाकलं होतं. आणि आज फक्त भात भाजी असं करण्यासाठी घेतलं होतं इथं. तर तिकडं मी तोपर्यंत तांदूळ पण स्वच्छ धुवून ठेवलं होतं पाण्यामध्ये. इकडं चिकन पण मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं. आणि इकडं मी मसाला पण वाटून घेणार होते. तर तांदूळ पण हा बिर्याणी राईस घेतला होता अर्धा किलोचा असा. आणि चिकनची भाजी, चपाती असं आजचं होतं इथं जेवणामध्ये. तर हे अगोदर तर तळून घेतलं होतं. हे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान अशी पेस्ट करून घेणार होते. आणि भात पण इकडे शिजण्यासाठी टाकायचा होता. अगोदर म्हटलं मसाला करून घेऊ, थोडंसं पाणी आणखी तापल त्यामुळं. आणि थोडंसं पाणी टाकून इथं छान अशी मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतली होती. जास्त आज मसाला कुठला टाकला नव्हता. घरची चटणी आणि साधा आपलं घरकुलची पुडी टाकली होती. आणि छान असं आज चिकनची भाजी केली होती. पाणी वगैरे काय असं टाकलं नव्हतं. त्याच्यामध्येच सगळं चिकन मी असं फ्राय करून घेतलेलं होतं. इकडं मी मसाला वाटून घेतला आणि तांदूळ पण शिजण्यासाठी टाकलं होतं. आणि जास्त दिवस झाला ब्लॉग करून ठेवला होता, एडिटिंग करायला जमलाच नव्हता. त्यामुळं आधी तर एडिटिंग पण करू म्हणलं आणि वॉईस पण देऊ. आणि 2-4 दिवस झालं ब्लॉग पण, म्हणजे जास्त दिवस झालं ब्लॉग पण केलेलं नाही. ब्लॉग करत म्हणलं पण जमलाच नाही ब्लॉग करण्यासाठी. आणि रुटीन पण काही शेअर केलं नव्हतं. तर म्हणलं आता आहे तो ब्लॉग पहिला एडिटिंग करू आणि अपलोड करू. त्यासाठी तर हा ब्लॉग एडिटिंग करण्यासाठी घेतला होता. आणि इकडं म्हणलं चिकनची पण रेसिपी शेअर करू. छान इकडं साधं सोप्या मसाल्यातच आपलं रेसिपी केली होती. जास्त कुठले मसाले टाकले नव्हते. खडा मसाला हे ते आपलं अद्रक, लसूण, कोथिंबीर, पुदिनाची पेस्ट टाकली होती. आणि 4 मोठे कांदे, 2 टोमॅटो तेलात चांगला फ्राय करून घेऊन त्याची पेस्ट केली होती. आणि इकडं तेल तापलं की तेलामध्ये सगळं मसाला एकत्र चांगला मिक्स करून घेणार होते भाजीचा. आणि आता इकडं तेल पण तापण्यासाठी ठेवलं होतं. भात पण शिजण्यासाठी टाकला होता. मसाला सगळाच टाकलेला आहे. मोठे कांदे असल्यामुळे जास्त अशी पेस्ट झाली होती. तर ही पण पेस्ट चांगली तेलात तेल सुटेपर्यंत परतून घेतलेली आहे. आणि थोडंसं मीठ टाकून चांगलं ही परतून घेतली तेल सुटेपर्यंत. आणि आजच्या चिकनच्या भाजीमध्ये पाणी बिलकुल टाकलं नाही. सगळं मॅरिनेट केलेल्या चिकनमध्ये छान अशी भाजी करून घेतली होती. मसाला चांगला एकदम तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे. भाजी छान झाली होती ही चिकनची. आणि त्यानंतर हे मॅरिनेट करून घेतलेलं चिकन होतं, तर हे पण त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे सगळं. तर हे जास्त वेळ झालं मॅरिनेट पण करून ठेवलं होतं. आता हे पण सगळं एकत्र मिक्स करून ठेवलं. आणि आता मीडियम गॅसवरतीच हे झाकून ठेवून छान असं शिजवून घेतलं होतं चिकन. आणि इकडं भात पण शिजत आलेला होता. आणि ही घरची चटणी होती, हीच टाकलेली. असा चिकन मसाला हे काही टाकलं नाही, धना पावडर हे काही टाकलं नव्हतं. बस घरची चटणी आणि हळद, मीठ आणि घरकुल मसाला असं आजचं मसाल्यामध्ये वापरलं होतं. आणि हे सगळं आता चांगलं एकत्र मिक्स करून घेणार होते. हे सगळं मसाला टाकला. आता हे सगळं एकत्र मिक्स करून बारीक गॅसवरती शिजण्यासाठी ठेवणार होते. तर छान अशी भाजी इकडं करून झाली. आणि इकडं भात पण आता बारीक गॅसवरती ठेवलेला आहे.
त्यानंतर चिकनची छान इथं भाजी पण करून झालेली आहे आणि छान अशी भाजी झालेली आहे. रेसिपी पण शेअर केलेली आहे. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू आणि जे माझे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद.